मैदानामध्ये ओंकार गावडीला आपण पाहतोय। यावेळी जयेश आपण फलंदाजी मार्कडे त्याच्या नावावर 3 बाईक आहेत आणि आता मात्र फलंदाजी मार्कडे असणार आहेत। भातावाला बिलोंग करणारा जयेश आपण पाहतोय डावखुरा फलंदाज त्याच्या बाहेर फलंदाजीचा चांगला प्रकारचा नमुना पेश करत असतो। पहिला चेंडू अकुल टप्प्याचा चेंडू अगदी पाहायला घेता हो 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 कॅश नाही मित्रांनो, मॅच सोडला ज्यावेळी क्षेत्ररक्षण पूर्णपणे सापडा नसला होता। यावेळी बॅकवर्ड्स केल्याशिवाय मात्र क्षेत्ररक्षण तैनात होतं। यावेळी छोटी अगदी मिस्टेक आपल्याला कुठे घेऊन जाईल ना ते सांगू शकत नाही मित्रांनो। अशा वेळी पूर्णपणे कुणालनी पूर्णपणे पण लावला होता, चांगल्या प्रकारची गोलंदाजी केली होती। यावेळी जयेश सारखा खंदा फलंदाज मासा अगदी जाळ्यामध्ये सापडला होता आणि अशा वेळी तुम्ही मासा अगदी जाल फाडून गेलाय, अशा प्रकारचं चित्र नक्कीच घडलं। स्ट्राइक साठी आहे फलंदाज आपण पाहतो अशिकेश लावा। काय मित्रांनो गोलंदाजी पाहना, ज्यावेळी चेंडू पडला ना अकुल टप्प्याचा चेंडू होता, ज्या इथे मात्र भाऊला कलेक्ट करता आला नाही, अशा वेळी चेंडू हातामधून निसटला असेल, परंतु सुंदर चेंडू टाकण्याची कला आहे ना ती कला अवगत आहे ती मात्र कुणाल्याला। ज्यावेळी चेंडू पडणं चाकणं अगदी अवगती आपण जर पाहिला त्याच्या चेंडूची ऍक्शन जर पाहिलीत ना, चेंडू छोडण्याची कला आहे ना एकदम जबरदस्त आहे। यावेळी मॅचच्या बट्ट्यात भिरकावून दिलाय काय मित्रांनो, बॅकवर्ड स्क्वेअरला डीप बॅकवर्ड स्क्वेअरला इथे मात्र घडाघातकी हल्ला केला, मोठा फटका जबरदस्त टॉनिक दिला डीजे। ठिकाणी ज्यांचं आगमन झालेलं आहे मान्यवर अर्थातच रायगड पोलीस फडतरे दादा यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे। तत्पूर्वी आपण पाहतोय कुणाल यावेळी मात्र मैदानामध्ये कुणालचा पाहुणचार घेतोय, तो मात्र आपण पाहिला अशिकेश याला। आहा सुंदर पुन्हा कमबॅक करणं। यावेळी मात्र अशिकेशला जर पाहिलात ना तर प्रत्येक चेंडू अगदी बॅकवर्ड्स केले लॉंग लेग दिशेने याच दिशेने खेळण्याचा मनसुबा करतोय, परंतु या इथे सुंदर गोलंदाजी केली। आता चेंडू ऑफ्टिंगला ठेवला आणि अकुल टप्प्याचा ठेवला, काहीसा समजला नाही तो मात्र अशिकेश याला। या इथे मात्र पुन्हा कमबॅक करणं कुणाला माहितीये कशा प्रकारची गोलंदाजी होणं गरजेचं आहे। बॅटच्या बट्ट्यात चेंडू भिरकावला, इथे मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे, कोणतीही चूक होणार नाही आणि अशा वेळी निखिलनी मात्र चोख भूमिका बजावली आणि अशा वेळी इथे मात्र अशिकेशची खेळी संपुष्टात आली। आपण जर पाहिलं तर अशिकेश मोठा फटका खेळण्याचा मनसुबा धाडस केला होता, कारण की सामना 3 षटकांचा आहे आणि अशा वेळी अशिकेशला माघारी परतावलं डीजे। तो मात्र सर्वांचा लाडका चेहरा, एसटीच्या मागे ज्याला पाहिलं जातो प्रफुल्ल पाटील आपण पाहतोय, चंबो आपण पाहतोय, सर्वांचा चेहरा म्हणजे लाडका चेहरा आहे, सर्वांचा टोपण नावाने संबोधला जातो तो मात्र चंबो आपण पाहतोय। शरीर एसटी धनकड अशी असलेला परंतु मैदानामध्ये याची बॅट बोलतीये। बघूया दोन्ही फलंदाज मैदानामध्ये आहे, जयेश आणि चंबू आपण मैदानामध्ये पाहतोय। धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 7 धावसंख्या आहे। इथे मात्र 5 चेंडूंचा खेळ झालाय, 5 चेंडूमध्ये सबल 7 धावा खर्च केल्या। आपण जर पाहिलं तर कंजूस गोलंदाजी म्हणता येईल, एक षटकार खर्च केला असेल, परंतु पुढच्या क्षणाला देखील अशिकेशला मात्र माघारी परतवलं। प्रफुल्ल पाटील आपल्या बॅटिंगच्या मैदानामध्ये येतोय, स्ट्राइक झोन कडे असणार आहे, गोलंदाजी मार्क कडे कुणाल आपण पाहतोय। यावेळी शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू, इथे मात्र हवाई सफर। यावेळी जर पाहिलं तर जबरदस्त षटकार खणखणीत ड्राइव्ह आपल्याला पाहायला मिळाला प्रफुल्ल पाटीलच्या बॅट मधून डीजे।
यावेळी मात्र पाहिलं तर गोलीगेट धोका सूरज चव्हाणला आपण पाहिलं असेल मित्रांनो. यावेळी युट्यूबवर आपण पाहिलं, मोठे मोठे युट्यूबर आपण यावेळी देखील काल देखील पाहिलं. आणि आता युट्यूबच्या माध्यमातून अगदी एक साधन मिळालं आहे, कारण की युट्यूब जर पाहिलं युट्यूबवर किती भरपूर झालेले आहेत ते देखील यावेळी आपलं नाव ठसा उमटवत चाललेत आणि त्याच माध्यमातून आपलं नाव लौकिक करत चाललेत. युट्यूबला इथे सूरज चव्हाणला पाहिलं, बिग बॉस मध्ये पाहिलं आपण, ज्यावेळी मराठी बिग बॉस पाहिलं त्यावेळी देखील त्याचं नाव ठसा उमटवला. तोच आता इथे मात्र गोलंदाजी मार्कडे येतोय, त्याला मैदानामध्ये चलतोय, पुन्हा राज गोलंदाजी मार्कडे येतोय. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलेला इथे मात्र राज गोलंदाजी मार्कडे असणारे चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळाली. यावेळी देखील त्याच पद्धतीची फलंदाजी आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळेल का? सामना करेल तो राजच्या गोलंदाजीचा, तो मात्र जयेश आपण पाहतोय. बॅटच्या बॅटच्या चेंडू हवेत आहे, इथे मग या कॉल बिहाइंड करेल का? ओ हो हो हो, सुंदर झेल. इथे जर पाहिला जयची देखील खाली संपुष्टात येते आणि बॅक टू बॅक दुसरा विकेट जातोय आणि जयेश मात्र माघारी परततोय. डीजे पुन्हा मैदानामध्ये चलतोय. मैदानामध्ये पाहिलं तर राज पहिल्यांदा गोलंदाजी मार्कडे आला. गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवर मात्र जयेशला माघारी परतवलं. अशा वेळी जयेश मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये विकेटमध्ये परिधान झालं, फॉलो थ्रो मध्ये कॅच पकडला गेला आणि अशा वेळी राज क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतोय. इथे मात्र फलंदाजी मार्कडे येतोय, तो फलंदाज आपण पाहतोय, तो मात्र सिद्धूला आपण पाहतोय. सिद्धू मित्रांनो एबी डिव्हिलियर्सची नक्की त्याची प्रतिमा त्याला आत्मसात करत असतो, कारण की ज्यावेळी एबी डिव्हिलियर्स म्हटलं गेलं तर साऊथ आफ्रिकेचा जबरदस्त खेळाडू, त्यांनी मोठी मोठी मैदानं गाजवली तिने. यावेळी देखील IPL ला देखील आपला ठसा उमटवलाय. असं नक्कीच याची पुनरावृत्ती करेल का? परंतु यावेळीचा फॅन आहे तो एबी डिव्हिलियर्सचा, तो मात्र सिद्धूला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल 3 षटकांचा खेळ असणार आहे. 3 षटकामागे इथे पहिल्या षटकाचा खेळ संपला होता. 13 धावा खर्च केल्या होत्या. राज गोलंदाजी मार्कडे आला आणि ते पहिल्या चेंडूवर विकेट परिधान करतोय. बॅटच्या चेंडू इथे मात्र पाहिलं ताकदीचा वापर, टायमिंग वापर, होतोय चेंडू हवाई सफर, येतोय महत्वाचा षटकार. डीजे गोलंदाजीवर अगदी प्रहार करतोय. हल्ल्यावर हल्ले प्रति हल्ले चढवत आहे. इथे मात्र निखिल, वा काय मित्रांनो क्षेत्ररक्षण पाहिलं, अगदी पाहिलं तर मिड विकेटच्या एरियामध्ये खाली क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. यावेळी मात्र आपण पाहिलं तर सिद्धूला मोठा फटका खेळण्याचा होता, परंतु अशा वेळी मात्र निखिलला देखील त्या जोमाने आला ना तेवढं क्षेत्ररक्षण देखील जबरदस्त झालं आणि अशा वेळी मात्र संघासाठी 3 धावा नक्की वाचवल्या गेल्या आणि 1 धावेने धावसंख्या पुढे सरसावली. धावसंख्या पुढे आपण पाहिली तर 20 धावसंख्या पुढे आपण पाहतोय. इथे मात्र हो 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 नशिबाचा कौल लागला, कारण की ज्यावेळी मात्र भाऊ काही मात्र कॅच मिस करत नाही आणि अशा वेळी मात्र भाऊनी चूक केली. तत्पूर्वी आपण पाहिलं तर 2 कॅच मिस झाल्या. निलेशनी ती चूक केली, पुन्हा भाऊनी ती चूक केली. दोन्ही संघाने मात्र खेळाडूंनी ह्या 2 चुका केल्यात, कारण की जर पाहिलं तर प्रफुल्ल पाटील सारख्या खंद्या फलंदाजाला तुम्ही जर मात्र जीवनदान दिलत ना तर मात्र किती महागडं ठरू शकतो. बॅटच्या चेंडू इथे मात्र जखमेवर बीट चोलला आणि मात्र पंची उडाबूर, गेन गई कोसदूर. डीजे झालं होतं ना मित्रांनो, पुन्हा तुम्हाला आठवण करून देतो. ज्यावेळी इंडिया वर्सेस श्रीलंका मॅच चालू होता त्यावेळी देखील मॅथ्यूजने कॅच सोडला होता, तो मात्र रोहित शर्माने मात्र 264 धावांची खेळी खेळला होता आणि इथे मात्र प्रफुल्ल पाटील देखील जखमेवर मीठ चोलतोय.
पुन्हा बॅटचा वाटतं चेंडू इथे मात्र पाहिलं सुंदर इथे देखील निलेशला मात्र नामी संधी होती गोलंदाज करेल तर काय करेल हो मित्रांनो अशा वेळी फाईन लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजवलंय त्यावेळी मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळत नाही आणि अशा वेळी मात्र मी मगातच दरवेळी सांगत असतो कारण की आपण जर पाहिलं ना तर संगीतबद्दला ढोलकीची साथ हवी असती आणि गोलंदाजाला मात्र क्षेत्ररक्षकाची साथ हवी असते ती साथ मिळाली नाहीये आपण जर पाहिलं पहिला गोलंदाजीमध्ये कुणालला देखील साथ मिळाली नाही पुन्हा निलेश आपण पाहिलं यावेळी देखील मात्र पुन्हा गोलंदाजी मार्कडे राज आला पुन्हा निलेशला आपण पाहिलं भाऊला पाहिलं प्रफुल्ल पाटीलनी पुन्हा 2 जीवनदान मिळालं 2 जीवनदानाचा नक्कीच आज धावसंख्या बोर्डवर पाहिलीत 27 2 षटकांचा खेळ झालाय 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर लागली गेली आहे ती मात्र 27 धावसंख्या आपण पाहतोय अशा वेळी गोलंदाजी मार्कडे अक्षय मानेला आपण पाहतोय अक्षय माने जर पाहिलं तर जम्बो नक्कीच चांगल्या प्रकारची फलंदाजी करतोय यावेळी मात्र 2 खणखणीत ड्राईव्ह आपण पाहिलं प्रफुल्ल पाटीलच्या बॅटमधून शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आला ना आता इथे मात्र मोठा प्रहार होणार इथे पाहिलं तर पॅरल शॉट फॉर द 6 रन्स डीजे सर चंबू चांगलाच वाजवतोय जंबू काय अगदी परफेक्ट शॉट मारतोय आपल्या बॅटच्या पट्ट्यातून पाहायला मिळतोय या ठिकाणी असं खरोखर ज्यावेळी त्याने मित्रांना सांगितलं की याचं टोपण नाव चंबो या नावाने प्रसिद्ध आहे आणि खरोखर या मैदानावर चंबोचा नक्की आठवण करून देईन यावेळी मॅचेस होतील ना मित्रांनो त्यावेळी चंबोचा नक्की आठवण होईल कारण की या मैदानामध्ये धुमाकूळ घालणारा हा फलंदाज 3 खणखणीत ड्राईव्ह आपण पाहतोय यावेळी 2 जीवनदान मिळाले असतील परंतु अक्षय माने गोलंदाजी मार्कडे असते अक्षय मानेला मात्र या षटकामागे कमबॅक करावा लागेल कारण की धावसंख्या उभारली गेली आहे ती 33 धावसंख्या बोर्डवर आपण पाहतोय अशा क्षणाला मात्र अक्षय मानेला 5 चेंडू सुरेख हाताळा लागतील यावेळी रिव्हर्सिव्ह अटेंड करतोय चाबूक फटका आलाय तो चंबोच्या बॅट मधून रिव्हर्सिव्ह अटेंड करतोय आणि अशा वेळी खणखणीत ड्राईव्ह दिल मांगे मोर रन मिळतील 4 डीजे ज्यावेळी मात्र एकी षटकार जात नव्हता ना त्यावेळी 2 षटकार आले तरी चालतील आता 2 षटकार येऊन चौकार मारला तरी अजून 2 अपेक्षा कधी संपत नाही हो मित्रांनो सर्वांना अपेक्षा ही मात्र पैशाची देखील अजून पैसा हवाय तसं मात्र षटकार मारल्यानंतर अजून 2 हवेत अजून 2 मारले ना तर अजून 1 हवाय चला मित्रांनो पुन्हा मैदानामध्ये अक्षय मानेचा मात्र चांगला पाहुणचार घेतोय हा बॅटचा कडा लागून चेंडू एसटीच्या मागे आपण पाहतोय यावेळी मात्र सुंदर क्षेत्ररक्षण निलेशाचं एकदा वेळे धावसंख्या पुढे सरसावतीये इथे मात्र पाहिलं तर धावसंख्या एकनी पुढे सरसावली धावसंख्या बोर्डवर आपण पाहिली तर 38 धावसंख्या आपण पाहतोय तत्पूर्वी आपण पाहिलात माझ्या समवेत मात्र अल्पेश आहे मला स्कोर रिपोर्टच्या भूमिकेत वारंवार सूचित करत आहेत अशा वेळी धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी तुम्हाला माझा शब्द तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्याचा नक्कीच मदत होतीये आणि यावेळी बॅटच्या पट्ट्यात चेंडू तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे कोणतीही चूक होणार नाही अशा वेळी जर चूक झाली ना तर मात्र इथे सर्वांचे चेहरे अजून पडतील परंतु ही चूक झाली नाही डीजे असं वाटत होतं की चंबोकडे स्ट्राईक लावू दे परंतु अशा वेळी सिद्धू देखील कमी पडला नसता परंतु अशा वेळी पॅचच्या वेळी क्षेत्ररक्षण तैनात होता मिड विकेट तिथे सगळ्या प्रकारचा कॅच टिपला गेला संदीप पाटील मैदानामध्ये येतोय 64 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू मैदानात येतोय आणि अशा वेळी मात्र अक्षय माने कमबॅक करेल का हे 2 चेंडू किती महत्वाचे आहेत येणारा क्षण सांगून जाईल अशा वेळी सांगत असतं एक चेंडू किती महत्वाचा असतो एक चेंडू षटकाराला तर तिथे मात्र समीकरण बिघडतं समीकरण बदलतं परंतु 2 चेंडूंचा खेळ असणार आहे 2 चेंडू मध्ये किती धावा मिळवल्या जातील धावसंख्या बोर्डवर 38 धावसंख्या बोर्डवर आपण पाहिलीत तिसरं षटक मार्गस्थ आहे
यावेळी सुंदर पद्धतीचा चेंडू वेगावर स्वार नियंत्रणबद्ध गोलंदाजी सर्वांना असं वाटलं असेल चंबो जर स्ट्राईकला असता तर काहीतरी वेगळं घडलं असतं आणि अशा वेळी जर पुन्हा एकदा संदीप पाटील पहिल्यांदा क्रीज मध्ये आलाय त्यावेळी पूर्णपणे सफल झाला होता परंतु पुढे इथे मात्र विकास अक्षय माने मात्र सुंदर गोलंदाजी करतोय हा शेवटचा आणि अंतिम चेंडू सुंदर पद्धतीचा चेंडू काय मित्रांनो या दोन चेंडूवर निर्भर होतं आणि अशा वेळी पनवेल संघ सांगत असेल की या दोन चेंडूमध्ये कमसे कम एक धाव काढून इथं अगदी प्रफुल्ल पाटीलला स्ट्राईक दिली असती तर बरं झालं असतं परंतु यावेळी मात्र अक्षय मानेने मात्र सुंदर गोलंदाजी केली तिथे पाहिलं तर 3 षटकांचा खेळ झाला 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या बोर्डवर स्तब्ध राहिली ती मात्र 38 धावसंख्या जिंकण्यासाठी 39 धावांचं आव्हान आहे आणि अशा वेळी मात्र सचिन असेल परेश असेल त्यावेळी मात्र आपण पाहिला तर अविनाश असेल अशा वेळी सगळ्यात मात्र खेळाडू चांगल्या प्रकारचा आहे आणि चांगल्या प्रकारची गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळेल एक तेज तर्रा शुभम डाकीला देखील आपण पाहिला असाल परंतु या मैदानामध्ये ज्यांनी 4 चाल लावलं ना सर्वांचा लाडका चेहरा एसटीच्या मागे आपण पाहतो तो मात्र प्रफुल्ल पाटील चंबो या नावाने प्रसिद्ध आहे या मैदानामध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस होतील ना तेव्हा चंबो तुझं नाव नक्कीच निघेल अशा वेळी बघूया मैदानामध्ये दोन्ही संघ अगदी तटस्थ आहेत यावेळी चिकणी संघ देखील तेवढाच मातबगार संघ आपण पाहणार ओंकार आहे निखिल आहे राज आहे त्याचबरोबर भाऊ आहे आणि अनिकेत आहे असे मोठे मोठे दिग्गज खेळाडू नक्कीच पाहायला मिळतील या ठिकाणी मान्यवरामध्ये माझे सरपंच ग्रामपंचायत ज्योतिर्पाडा नरेशजी गोपाल पाटील यांचं आगमन झालेलं आहे त्यांना विनंती करतो की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हायचं आहे यदीश कुठे चला पनवेल संघाने स्पीडअप घ्यायचंय तत्पूर्वी आपण पाहतोय सर्वांचे लाडके चेहरे बाळारामजी पाटील साहेब यांचं देखील इथे आगमन होतोय यावेळी मात्र मैदानामध्ये सर्व मान्यवरांची मांदी लागेल कारण की सगळे खेळाडू अगदी पाहिलेत अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये या मॅचचा आनंद घेण्यासाठी सर्व क्रीडा रसिक असतील मान्यवर असतील अगदी मैदाना दिशेने वाटचाल करतील कारण की ज्या ज्या वेळी आपण पाहतो संडे म्हटलं तर आरामाचा दिवस त्याच वेळी मात्र इथे सर्व मान्यवरांची मांदी लागेल आपण पाहिलं यावेळी पनवेल तालुक्यातील एक जबरदस्त खेळाडू ओंकारला आपण पाहतो या मैदानामध्ये पुन्हा घेऊन जातो ग्राउंड वरती तिथे मॅच रंगलेला आहे पनवेल वर्सेस चिकणे एक दोन्ही तुल्यबळ संघ दोन्ही संघामध्ये चांगले खेळाडूंचा भरणा आहे तो आणि लक्ष पार ठेवला आहे चिकणे सोबत 39 ला बिन याची नोंद घ्यायची आणि स्ट्राईकला असेल तो ओमकार आणि नो स्ट्राईकला निखिल गोलंदाज असेल तो शुभम पहिला गोलंदाजी प्रेक्षक लाभलेले आहे या ठिकाणी सांगू इच्छितो शुभम तो ओमकार पाहूया कशा प्रकारे शुभमच्या गोलंदाजीचा मारा करेल ओमकार पाहायला मिळेल ओहो पहिलाच
ये पंची उड़ा भूर और शक्कर जाईल दूर डीजे या ठिकाणी गाण्याचं मधुर बोल अग बाय अग बाय अग बाय परंतु इथं ओमकारचा षटकार जातोय 6 धावांनी श्री गणेशा करतोय क्रीडा रसिकांचं मन जिंकतो तो ओमकार 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 तो शुभम पाहूया कशा प्रकारे मारा करेल पुन्हा एकदा वरकरपती चेंडू कार्पेटच्या माध्यमातून हा शॉट घेतलेला माउंटेन ट्विन्सला कॉल केलेला आहे परंतु नाही ओमकारने थांबवले एक चांगला निर्णय या ठिकाणी म्हणता येईल ओमकारचा आणि आता स्ट्राईकला असेल तो निखिल चांगले मॅच जर विजयाच्या दिशेने न्यायचे असेल तर निखिलला आणि ओमकारला मोठे फटकेबाजी करावं लागेल परंतु शुभम सुद्धा त्याच ताकदीचा गोलंदाज आहे अनुभव आहे एक चांगला शरीर यष्टी लाभलेला आहे तो शुभम हो थोडीशी मिक्स फील्ड होते या ठिकाणी ट्विन्सला कॉल केलेला आहे ट्विन्स होईल का पाहूया राणूचा चान्स परंतु आरामात या ठिकाणी 2 धावा घेण्यात यशस्वी ठरते ओमकार आणि निखिल या 2 धावांनी स्कोर बोर्ड पोहोचलाय 9 निखिल पाहूया शुभमच्या गोलंदाजीचा कशा प्रकारे मारा करेल नक्कीच पाहायला मिळेल या ठिकाणी शॉट घेतला आकाशाला भिरकीने घेतो हवाई फायर करतो डीजे प्रहार करतोय शुभमच्या गोलंदाज जेव्हा निखिल आक्रमक फटकेबाजी करतोय जर संघ जिंकायचा असेल अंतिम फेरीमध्ये दाखल करायचं असेल तर ही फटकेबाजी करावी लागेल निखिलला बॅट खोलले फायनलच्या दिशेने मला वाटतं बघूया सीमारेषा पार होईल का तिथे परंतु फिल्डर तैनात त्या ठिकाणी एकाच धावे समाधान मानावं लागेल एका धावेने स्कोर बोर्ड चढतोय 16 शेवटचा चेंडू असेल या पहिला ओव्हरचा या षटकाचा काय ज्या अर्थाने आजचा पहिल्या सत्रापासून सकाळपासून जी खेळायला सुरुवात झाली अप्रतिम मॅचेस टाईट होतात या ठिकाणी प्रत्येक मॅच ओहो फुल टॉस चेंडू होता अगदी काय नक्कीच फाईंग लेगचा मोठा फटका असता षटकार असता या ठिकाणी ओमकारच्या बॅटच्या पल्ल्यातून परंतु थोडासा मिक्स करतोय तो ओमकार पहिल्या षटकाकीर धावसंख्या होते ती 16 12 चेंडू आणि 23 धावांचा लक्ष्य पार पाडायचा होता चिकनी संघाला पाहूया काय होतोय स्पीडअप घ्यायचं आहे पनवेल संघ टीम वर्क नको कारण का कालांतराने थोडस अंधार पडत जाईल या ठिकाणी अजून 2 मॅच असतील या ठिकाणी रेफरी पंच मॅच चालू करून घ्यायचे शुभम नवीन गोलंदाज कोण येतो नक्कीच पाहायला मिळेल निर्णायक षटक असेल हा मला वाटतं या ठिकाणी सचिन मोरे सचिन मोरेचा या ग्राउंडवरतीचा बाल बोला आहे परंतु पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करतोय संघाचा दुसरा षटक घेऊन येतोय स्वतःचा पहिलं षटक घेऊन येतोय जर्सी नंबर 25 आणि स्ट्राईकला असेल तो निखिला एक आक्रमक फटकेबाजी पाहायला मिळतोय निखिल कडून आणि ओमकार कडून बॅट खोलले कार्पेटच्या माध्यमातून शॉट घेतला या ठिकाणी पाहूया एकाच धावेवर समाधान मानलं होतंय आता आहे तो स्ट्राईकला ओमकार सचिन ने घेतला शॉट झेल खाली फिल्डर ओहो भाई एक कैच नहीं पकड़ा मैच पकड़ा ये यहाँ पे जबरदस्त कैच या ठिकाणी पाहायला मिळते कोणी कॅच पकडली निमिष काय कॅच पकडले एक आक्रमक कॅच ठिकाणी या ठिकाणी पाहायला मिळतोय
नवीन फलंदाज अनिकेतचा सुद्धा पहिल्या क्षेत्रापासून चांगला या ग्राउंडवरती सामना पाहायला मिळतोय. जर्सी नंबर 45. नक्कीच ही कॅच मॅचला कलाटणी देणारी असेल का पनवेलसाठी, परंतु ओमकारची खेळी संपुष्ट होतोय. ओमकार वैयक्तिक 9 धावनं बाद होतोय. काय म्हणणार, प्रत्येक आपण नॅशनल क्रिकेटच्या माध्यमातून भाऊ बघितले, पांडे जोडी बघितले, युसुफ पठाण जोडी बघितले. आमच्या या टुर्नामेंट मध्ये सुद्धा ऋतिक शिर्के, राहुल शिर्के अनेक भाऊ बघितले. ह्या फ्रीजवर सुद्धा आम्हाला आताच समजतं सूत्रानुसार हे दोन्ही भाऊ आहेत, सख्य भाऊ आहेत, अनिकेत आणि निखिल. एक दिल तो दुसरी धडकन, चिकने गावचे सुपुत्र. हो, मोठा फटका मारण्याच्या नादात डॉट चेंडू जातोय. अगदी सुरेख गोलंदाजी करतो तो सचिन. अगदी अनुभव पणाला लावतो अगदी आपल्या कमी वयामध्ये. पुन्हा एकदा अनिकेत, पुन्हा एकदा मोठ्या पर्यंत एका धाव समाधानामध्ये एक धावसंख्येने धावसंख्या होतोय 18. दुसऱ्या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि आता स्ट्राईकला असेल तर मला वाटतं निखिलने एक षटकार आपल्या बॅटच्या पट्ट्यामधून लगावलाय. हा पाहायला मिळेल का? सचिन तो निखिल बॅट उगारले तरवली सारखी, परंतु काय गोलंदाजी करतोय. अगदी प्रत्येक चेंडू व्हेरिएशन करून टाकतोय. ब्लॉकर पद्धती जातोय, स्लोअर पद्धती टाकतोय. एक शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू हा या ठिकाणी असेल. कट लागले, झेल थोडीशी ड्रॉप होईल या ठिकाणी आणि स्ट्राईक रोटेट करेल तो मला वाटतं निखिल. 6 चेंडू आणि 20 धावा समीकरण. 6 चेंडू 18 पाहितलात या कालच्या 3 दिवसामध्ये सुद्धा आणि आजच्या दिवसांमध्ये, परंतु बघूया 2 रन्स आहेत या ठिकाणी. 6 चेंडू आणि 20 धावा. गोलंदाज आहे तो अविनाश. जर्सी नंबर 12 नंबर म्हटलं की आयुष्य म्हणजे विसरू शकत नाही असे युवराज सिंगची जर्सी नंबर. काय युवराज सिंगचा अष्टपैलू खेळ होता. अगदी परेशकडे मगाचा मॅचचा मानकरी ठरला होता तो परेशकडे गोलंदाजी कॅप्टननी जो विश्वास ठेवलेला आहे. क्वालिफाय झालेली टीम वायजेस वरवटणे, शिवांश 11 साशिवरे दोन्ही कॅप्टननी टॉस बॉक्स कडे यायचं आहे. 6-20 हाय होल्ट मॅच. हृदयात वाजिलं समथिंग. यदीश कुठे आपण संपर्क साधायच्या माईक पाशी. जीत जाएंगे हम तुम अगर संग हो. दोनों भाई, एक दिल तो दूसरी धडकन. अनिकेत निखिल आणि गोलंदाज आहे परेश. पाहूया कशा प्रकारे निखिल मारा करेल परेशच्या गोलंदाजीचा. शॉट घेतलाय. काही डीजे आहे का? या ठिकाणी चिकनी संघाचा 12 प्रतिनिधी राहुल बसलेला आहे. निखिलच्या या वर्षामध्ये 250 आहेत. मुंबईच्या टीम मध्ये जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या गुणी खेळासाठी. काय आक्रमक फटकेबाजी करतोय. पुन्हा एकदा परेश तो निखिल. एक दिल तर दुसरी धडकन. निखिल अनिकेत 5-14 समीकरण असणार आहे. शॉट घेतलाय, झेल खाली मोठं प्रफुल्ल जंबू कॅच पकडतोय. या ठिकाणी विकेट जातोय. मोठा हादरा बसतोय, मोठा फटका बसतोय चिकनी संघाला निखिलच्या स्वरूपात. निखिल वैयक्तिक 14 धावांवर बाद होते. चांगली
खेळले ते निखिलने. हा अशा खेळाडूंची वर्णी लागणार नाही का? 50 आपल्या नावावर कोरणार नाही. नक्कीच मित्र अभिमान आहे. आपल्या गावाचं नाव लौकिक करतोस या रायगड जिल्ह्यामध्ये आणि स्वतःचं नाव लौकिक करतोस या YouTube लाईव्हच्या माध्यमातून. नवीन फलंदाज नक्कीच राज पाहायला मिळतो या ठिकाणी. राजकडे सुद्धा ती खेळी आहे, ती शैली आहे, ती ताकद आहे, ती नगाकत आहे ती राजकडे. नक्कीच या ज्या टुर्नामेंट भरवल्यात नवतरुण मित्रमंडळ श्रेजोई ज्योतिर्पडा. हॅलो आता मी पुढचं जो सामन्यातून जिंकेल तिन्ही खेळाडूंसाठी नामी हा सामना झाल्यानंतर या ठिकाणी आपण चिठ्ठ्यांचा कार्यक्रम नाही ठेवणार, कारण का रनिंगचा कार्यक्रम ठेवणार. जो फर्स्ट येईल तो यामध्ये क्वालिफाय होणार आहे फायनल साठी. पाहूया राज स्ट्राइकला असेल तो राज, नॉन स्ट्राइकला है तो अनिकेत. राज इस ग्राउंड पे राज करेगा क्या? गोलंदाज आहे परेश. खूप मेहनत करावी लागेल. 4 चेंडू आणि 14 धावा, 2 मोठे हिट. स्ट्रेट डाय घेतलाय आणि जाईल खणखणीत बाहुबली गगन तुम्ही षटकार डीजे. पारणं पेटणारा मॅच आहे मित्रांनो. ज्यावेळी मात्र परेश पूर्णपणे हॅवी झाला होता, मागच्या मॅचचा हिरो होता, त्या हिरोवर प्रति हल्ले चढवले जात आहेत. यावेळी जर पाहिलं ना, पहिल्या चेंडूवर मात्र निखिलने समाचार घेतला होता. पुढच्या क्षणाला मात्र इथे मात्र राजची एंट्री झाली. मी ती एंट्री अशी झाली ना तर मॅच मध्ये कमबॅक करून देण्यासारखी आहे. इथे 3 चेंडू आणि 8 धावांचं समीकरण आहे. समीकरण मित्रांनो पाहिलं तर 6 चेंडू आणि 20 धावांचं समीकरण होतं. अशा वेळी निखिल पूर्णपणे हॅवी झाला होता आणि आता देखील मात्र राज देखील हॅवी होतोय आणि इथे मात्र परेशचा चांगला पाऊंचर घेतात. 3 चेंडू 8 धावा. इथे मात्र पाहिला तर वाईड वर्कर पद्धतीचा चेंडू हाताळला गेला, परंतु पंचांनी तटस्थ आहे. इथे मात्र 2 हात समांतर जमिनीला केल्यानंतर 1 धाव शिक्षा ठोठावली जाते. इथे मात्र परेश थोडासा पंबल होतोय. तर मित्रांनो गोलंदाजी कन्फ्यूज झाली ना पूर्णपणे जर पाहिला तर एखादा गोलंदाज हॅवी झाला तर मात्र सुरेख गोलंदाजी करत असतो, परंतु ज्यावेळी फलंदाजीचा बोलबाला होतो ना त्यावेळी मात्र गोलंदाजी विखुरली जाते आणि इथे मात्र तो क्षण आठवतोय. परंतु पाहिलं तर यावेळी कमबॅक करणं हे परेशला माहिती आहे. 3 चेंडू 7 धावांचं समीकरण असणार आहे. हो मात्र स्लोवर पण पद्धतीचा काहीसा चेंडू जबरदस्त. इथे मात्र पंचांनी हात फैलावलेत. अशा वेळी देखील पाहिला चेंडू सुरेख पद्धतीचा, परंतु ऑफ टिकला सोडून जाणारा चेंडू. अवांतर धाव संकेत पुन्हा एकनी बरबडतीये. इथे जर परेशला जर पाहिलं तर कमबॅक करायचा असेल तर पुन्हा एकदा राजला मात्र कन्फ्यूज करायला लागेल. यावेळी चेंडू सुरेख पद्धतीचा होता, यावेळी चेंडू आकडला जा आणि अशा वेळी मात्र सुरेख पद्धतीचा चेंडू पडल्यानंतर पंचांनी मात्र दंडित केलाय आणि इथे मात्र एक वाईट स्वरूपाचा चेंडू आला. अवांतर धाव आली आणि इथे पुन्हा समीकरण बदललं. 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. एक मोठा फटका यामध्ये विजयसी प्राप्त करू शकतो, परंतु परेश हे करून देणार नाही. त्याच्याकडे कळा आहे, अवगत आहे त्याला. इथे मात्र बघूया 3 चेंडू 6 धावांचं समीकरण. सुरेख पद्धतीचा चेंडू ज्या वेगावर स्वार नियंत्रणबद्ध गोलंदाजी ज्याला म्हणतात ना, अगदी वेगावर वेग असणं गरजेचं आहे, नियंत्रण असणं गरजेचं आहे. यावेळी ज्या वेगाने टाकत असतो आपण सोहेब अख्तरला पाहिला असाल, रसिद मलिंगाला पाहिला असाल, ज्यावेळी अगदी वेगावर स्वार होतात. आपण जसप्रीत बुमराला पाहिला असाल, त्यावेळी मध्ये जडामध्ये टाकणं, ब्लॉकआउट पद्धती चेंडूवरनं ब्रह्मास्त्र टाकणं ही त्याची कला अवगत आहे. अशा वेळी मात्र नक्कीच साऊथ आफ्रिका इंडिया वेळी मॅच चालू होता त्यावेळी तुम्ही जसप्रीत बुमराला पाहिला असाल, त्यावेळी वेगान गोलंदाजी हर्षदीप सिंगला पाहिला असाल, परंतु त्याच पद्धतीची गोलंदाजी इथे मात्र परेश मात्र सुरेख गोलंदाजी करतोय. 2 चेंडू 6 धावा. यावेळी देखील सुरेख पद्धतीचा चेंडू. काय मित्रांनो समीकरण पाहायला मिळतोय, कारण की 2 चेंडू बॅक टू बॅक टाकल्यानंतर मात्र या मैदानामध्ये 4 छान लावले. काल देखील सामना झाला होता, आपण पाहिलं 2 सामने या मैदानावर असे झाले. 1 चेंडू 6 धावा असं समीकरण, परंतु यावेळी 1 चेंडू आणि 5 धावांचं समीकरण असणार आहे.
बाईकच्या स्वरूपात एक धाव मिळाली, परंतु स्ट्राईक या मॅचचा हिरो ठरायचा असेल तर अनिकेतला मात्र या मैदानामध्ये चांगले पाहुणचार घ्यावे लागतील, मोठा फटका खेळावा लागेल. एक चेंडू 6 धावा, काय 5 धावा मित्रांनो, 5 धावा. परंतु इथे पाहिलं तर एक चेंडू 6 धावाच पकडायला लागेल, कारण की आपल्याला इथे जिंकायचं असेल तर चेसिंग मात्र कंपल्सरी आहे. चेसिंग कंपल्सरी आहे, तर एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. 4 धावा खेळल्या तर मॅच आपण अगदी पराजय होऊ शकता, परंतु चेसिंग सामन्यामध्ये मित्रांनो एक चेंडू 6 धावा कंपल्सरी आहे. तर परेश या मॅच मध्ये कमबॅक करेल का अनिकेत या मैदानावर हिरो ठरेल का? यावेळी जर पाहिला तर पूर्णपणे सिली मिड ऑफला क्षेत्ररक्षण तैनात करायचा प्रयत्न होता, परंतु पुन्हा एकदा शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षण तैनात होतीये. आणि असं जर चित्र घडलं होतं मित्रांनो, फटका खेळला होता, एक चेंडू 6 धावा होता, त्यावर डावखुरा फलंदाज आपण पाहिला होता, परंतु चेंडू हाताला लागला होता, परंतु क्षण आठवलं होते. यावेळी पाहिलं तर क्षेत्ररक्षणाचे शॉर्ट लेगच्या दिशेने मात्र क्षेत्ररक्षण तैनात आहे. कंपल्सरी चेसिंग आपण पाहतोय, एक चेंडू 5 धावांचं समीकरण आपण पाहतोय. यावेळी सुंदर चेंडू, यावेळी पारनं फेडणारा मॅच आणि मॅच विनिंग परफॉर्मन्स परेश, जबरदस्त गोलंदाजी या मॅचला. काय मित्रांनो, सर्वांचं पारनं फेडलं. अशा मॅचेस जेव्हा होतात ना मित्रांनो, ते इथे मात्र हॅलो